सगळं इम्प्रेशन डाऊन करून टाकलं. का लावलेस कॅमेरे ते सांग. काय होणार आहे त्याने? काय बोलताय मॅडम तुम्ही? तुमचा तो देवांश आणि ती नाटक मंडळी उरलेली ते काय करतायत सईला शोधण्यासाठी मला कळायला नको का? काही कळायची गरज नाहीये तुला. का? त्या सईला घेऊन तोंड काळं करायचं एवढंच काम होतं तुझं. बाकी काही कळायची गरज नाहीये तुला. जे काम सांगितलं ना ते करायचं होतं. आणि काय रे, कॅमेरे घेतलेस ते घेतलेस, जहागीरदारांच्या नावावर घेतलेस. मूर्ख बावळट. हे जर का देवांशला कळलं ना तर काय होईल याची कल्पना आहे का तुला? तू फसशीलच, तुझ्या बरोबर मलाही प्रॉब्लेम मध्ये आणशील. मॅडम आता कुठे जाऊन खरं कारण तुमच्या तोंडावर आलंय. हा काय ना मॅडम, हे बघा, मी जर पकडला गेलो ना पोलीस मला जेलमध्ये टाकतील. आणि पोलीस तुम्हाला हातही लावू नाही शकत ना. बाय द मॅडम, खरं खरं सांगा, तुम्हाला भीती वाटते ना की देवांश समोर तुमचा खरा चेहरा उघडकीस येईल? भीती वाटते ना? भीती वाटते ना? ओके नाही? त्याच्याशी ना तुझा काहीही संबंध नाही. त्या सईला घेऊन गायब व्हायचं शेवटचे 2 दिवस देते. तिला घेऊन इथून दूर निघून जायचं. कळलं? नाही जाणार, कळलं? ए, ओरडू नका मॅडम, ओरडू नका. मला ऑर्डर द्यायला मी तुमचा नोकर नाही, कळलं ना? आणि बरं चला, आता विषय निघालाच आहे ना, स्पष्टपणे सांगू नसतो. इथून पुढे मॅडम मी तुमचं काही एक ऐकणार नाही. आणि दुसरी गोष्ट, मी सईशी लग्न करणार आहे. आणि सईला घेऊन इथेच राहणार. अहो कळू दे ना जगाला, कळू दे. त्या देवांशलाही कळू दे. स्पेशली त्याने मला माझ्या सईपासून एवढे दिवस लांब ठेवलंय. कळू दे त्याला, कळू दे. त्याची सई जेव्हा माझी मिसेस सई विक्रम बनून येईल ना, तेव्हा चेहरा पाहण्यासारखा असेल त्याचा. मला तीच मजा पाहायची आहे, तेव्हाच माझ्या मनाला शांती मिळेल मॅडम. तेव्हाच शांती मिळेल मला. एक गोष्ट मॅडम मी रिपीट करून सांग,